उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली। निवडणूक प्रक्रिया 10 वाजताच फेसबुकवर सगळीकडे बहु स्टेटस पडले होते, परंतु आता फक्त औपचारिक घोषणा या ठिकाणी झाली आणि आपल्या बार्शी पंचायत समितीवर सभापतीपदी उपाळे ढोंगे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या मीनाक्षीताई रोंगे यांची सभापतीपदी निवड झाली। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करूयात। तसेच उपसभापतीपदी आपल्या वैराग भागाचे नेते आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांची निवड झाली, त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी अभिनंदन करूयात। सर्वप्रथम या ठिकाणी बार्शी तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झालेल्या उपाळे ढोंगे गणातून जवळपास 5,500 मतांनी विजयी झालेल्या सौभाग्यवती मीनाक्षीताई रोंगे यांचा सत्कार या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीच्या नगराध्यक्षा आदरणीय तेजस्विनीताई कतले, आदरणीय सौभाग्यवती कविताताई राऊत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। ओंकार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सभापतीपदी विराजमान झालेल्या सौभाग्यवती मीनाक्षीताई रोंगे यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय। पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया। यानंतर आज बार्शी तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी जे विराजमान या ठिकाणी झाले ते आपल्या वैराग भागाचे नेते आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांचा सन्मान या ठिकाणी माननीय राजाभाऊ राऊत, माननीय रमेश अण्णा पाटील, माननीय विजयजी गरड सर यांनी करावा, प्रशांत मालक कतले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। माननीय संतोषदादा निंबाळकर यांची बार्शी तालुका पंचायत समिती उपसभापती या ठिकाणी निवड झाली। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय। धन्यवाद। हां ताई तुम्ही पुढे येऊनच थांबा। यानंतर या ठिकाणी बार्शी पंचायत समिती बार्शीच्या पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेल्या माता भगिनींचा सर्वप्रथम सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे। बार्शी नगर परिषद बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कतले व आपल्या मार्गदर्शिका सौभाग्यवती कविताताई राऊत यांच्या शुभ हस्ते हा सत्कार समारंभ होईल। तर या ठिकाणी बार्शी पंचायत समिती मध्ये पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेल्या उपळे तुम्हाला पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या आदरणीय मानवरताई यांचा सन्मान सर्वप्रथम होईल। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय। दादा तुम्ही पुढे या, तुम्ही आणि दादा या। जोरदार
जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर मानेगाव गणातून पंचायत समिती सदस्य झालेले आदरणीय जाधवताई यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. ते देखील या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर आगळगाव पंचायत समितीमधून निवडून आलेल्या आदरणीय सुरेखा बालचंद मुंडेताई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार व अभिनंदन करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर मालवंडी पंचायत समितीमधून निवडून आलेल्या विमलताई काटे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन. यानंतर शहनावार गणामधून विजयी झालेल्या पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती सविता विश्वनाथ साबळेताई यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण साबळेताई यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर पांगरी जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या डॉक्टर रेश्मा डोकेताई यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. यानंतर उपळे तुम्हाला जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या भारती मदन दराडेताई यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर मालवंडी जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताने विजयी झालेल्या सुजाता धनाजी डोईपुडेताई यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी ताईंना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सुजाताताई डोईपुडे यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. हे सर्व जिल्हा परिषद सदस्य 10,000च्या फरकाने या ठिकाणी निवडून आले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर शेगावार जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या सौभाग्यवती सोनालीताई बोधले यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सोनालीताई बोधले. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी माननीय राजाभाऊ त्यांना विनंती करतो, तसेच आदरणीय रमेश अण्णा पाटील, संतोषदादा निंबाळकर, विजयजी गरड सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. सर्वप्रथम उपळी टोंगे जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताने विजयी झालेले दीपक अरुण वैद्य यांचा या ठिकाणी सन्मान होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दीपक वैद्य यांच्या या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर पानगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेले आदरणीय नंदकुमार बापू काळे यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूयात.
यानंतर पंचायत समिती गणातील विजयी उमेदवारांचा या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. तर पांगरी पंचायत समितीमधून पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेले शरद बसवंत सर यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी सरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बसवंत सर यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर कारी पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेले युवा पंचायत समिती सदस्य किरण घुले यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण किरण यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर गोरगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेले पंचायत समिती सदस्य संजय भडसर यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी आदरणीय भडसर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. दादा थोडस आत या. अण्णा अण्णा पुढे या. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण संजय भडसर यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर पानगाव पंचायत समिती गणामधून पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेले भीमा धर्मा गावाने बापू यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर 22 पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यपदी विराजमान झालेले आदरणीय राजेंद्र भाऊ सुरवसे यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. त्यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा. टाळ्यांच्या गजरामध्ये हो घ्या घ्या पटकन घ्या. जिल्हा परिषदचे उमेदवार 10,000च्या मताच्या फरकाने विजयी झाले आणि पंचायत समितीचे उमेदवार जवळपास 5,000च्या फरकाच्या मताने या ठिकाणी विजयी झाले. ही किमया दाखवणारे कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व लाडकं नेतृत्व माननीय राजभैरव यांचा सन्मान या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला सोन्याचा घाट मिळाला पाहिजे यासाठी योजनेचं पाणी कार्यकर्ता असणारं व्यक्तिमत्व बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व माननीय राजभैरव यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करूया. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि नेहमीच माननीय राजगौरव त्यांना समाजकारण आणि राजकारणामध्ये बळ देण्याचं काम करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती कविताताई राऊत यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार करतोय. बुके बुके द्या बुके. दीपक भाई बुके दे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कविताताई राऊत यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीच्या नगराध्यक्षा बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. आणि यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे नूतन सभापती आदरणीय विजयजी गरड सर यांचा देखील सन्मान महावीर कदम यांना विनंती करतो बार्शी शहर अध्यक्ष यांना की आपण विजयजी गरड सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड यांचा देखील सन्मान होणार आहे. मी बबन गडदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीचे उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांचा सन्मान मदन दराडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. भारतीय जनता पार्टी बार्शी तालुका अध्यक्ष मदन दराडे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नूतन सभापती आदरणीय सौभाग्यवती मीनाक्षीताई रोंगे, त्यांचे पती आदरणीय मुरलीधर रोंगे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. वैभव आदरणीय प्रशांत मालक कथले आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. माननीय प्रशांत मालक कथले आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. मी माननीय रमेश अण्णा पाटील आपल्याला विनंती करतो की आपण आदरणीय मुरलीधरजी रोंगे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करूयात. बुके घे वैभव दोन. काही थोडं जवळ वैभव जवळ अध्यक्ष पुढे या की सर या मोदले सर या महावीर पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व सत्कार मूर्तींचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. थोडं मागे सर सर थोडं 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 नको भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा माननीय राजभर तुम आगे बढ़ो. काढलं घ्या की फोटो एक त्यांनी सांगितलं पाहुणे सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अपघाताने या ठिकाणी माननीय राजाभाऊ यांचा पराभव झाला. हे फक्त आपण नुसतं तोंडाने सांगितलं नाही तर महाराष्ट्राला दाखवून दिलं. कारण बाजार समितीची सत्ता असो, नगरपालिकेची सत्ता असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता असत, या तिन्ही सत्ता एक हाती काबीज करून आपण या महाराष्ट्राला दाखवून दिलं की आमच्या नेत्याचा पराभव हा अपघाताने झालेला पराभव आहे. आणि आमच्या इथल्या तालुक्यातील प्रत्येकाच्या मनातील आमदार फक्त आणि फक्त माननीय राजाभाऊ राऊतच आहेत, हे दाखवून देण्याचं काम मतदान रूपी आशीर्वादाच्या माध्यमातून सर्व मतदारांनी केलंय. यानंतर आजच्या या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मनोगत सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे सभापती माननीय विजयजी गरड सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय विजय गरड सर. आजच्या या विजयोत्सव कार्यक्रमात
की सभापती आणि उपसभापती यांची निवड झाली. सर्वप्रथम रोंगेताई आणि संतोषदादा निंबाळकर यांना मी त्यानिमित्त त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते माननीय राजाभाऊ राऊत आणि आदरणीय सर्व व्यासपीठ. मार्केट कमिटीची जी सुरुवात झाली विजयाची त्याची आता हॅट्रिक करूनच थांबलेली आहे. मार्केट कमिटी, त्यानंतर नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती असे तिन्ही विजय, एवढे दणदणीत विजय मिळवले की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या बार्शी तालुक्याकडे लागलं आणि विशेषतः फडणवीस साहेबांचं लक्ष बार्शी तालुक्याकडे लागलं की एवढा 10,000च्या मताधिक्यानं महाराष्ट्रात जवळजवळ कुठं एवढ्या मताधिक्याने विजयी उमेदवार झालेले नाहीत. अशा पद्धतीनं राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही जी विजयी घोडदौड आहे ती अशीच पुढील पंचवार्षिक विधानसभेचा पंचवार्षिक विजय निवडणुका होणार आहेत त्या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजाभाऊच्या पाठीशी आपण हे अशी विजय घोडदौड चालू राहील अशी आपल्याला खात्री आहे. राजाभाऊंनी जे विकास कामं केले ते त्या विकास कामाची पोचपावती तालुक्याने दिलेली आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे. आता ही विजय घोडदौड थांबणार नाही. अशा पद्धतीने राजाभाऊ राऊतनी जी कारभार विकासाचा केलेला आहे, आम्ही पदाधिकारी एवढे 60-70 पदाधिकारी आता निवडून आलेले आहेत. हे सर्व राजाभाऊंनी जे कामाची पद्धत आम्हाला जे आचारसंहिता सांगितली मागाशी राजाभाऊंनी त्या पद्धतीनं आम्ही सर्व पदाधिकारी कामं करू, सेवा करू जनतेची आणि असाच विजय घोडदौड चालू राहण्यासाठी मदत करू एवढं बोलतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. भाऊ, आपली माफी मागून एक सन्मान या ठिकाणी आम्ही घेतोय. आपला कायमच त्या गोष्टीला नकार असतो, परंतु सर्वांचा आग्रह आहे त्यामुळे हा सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. ज्यांच्या अतिशय कर्तबगारीने आणि त्यांच्या नियोजनाखाली ही तिन्ही निवडणुकीच्या सत्ता माननीय राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, ते आपल्या बार्शी तालुक्यातील सर्व तरुणांच्या गळ्यातील ताईत, प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व, सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रणवीर भैया राऊत यांचा सन्मान दीपक रोंगे, शाहूराजे निंबाळकर व रोहित पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. माननीय रणवीर भैया राऊत यांचा सन्मान या ठिकाणी होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी अॅडव्होकेट रणवीर भैया राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. माननीय शाहूराजे निंबाळकर आपल्याला विनंती करतो, रोहित पाटील यांना देखील विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचंय. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय वैराग भागाचे नेते आणि आताच ज्यांनी बार्शी तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदाची धुरा हातात घेतली ते आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय आपले नेते राजाभाऊ राऊत, नगराध्यक्ष कथलेताई आणि ज्यांनी राजाभाऊला परत सक्रिय केले अशा आपल्या सर्वांचा मासाहेब, आपल्या सर्वांच्या बहिणी कविताताई राऊत, रमेश अण्णा, सभापती मार्केट कमिटीचे गरड साहेब, बाबासाहेब गायकवाड, पंचायत समितीचे नवीन सभापती रोंगेताई, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि या तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधव, वास्तविक पाहता आज पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर राजाभाऊच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना या तालुक्याने राजाभाऊवर फार मोठा विश्वास दाखवून राजाभाऊने केलेल्या कामाची पावती निश्चितपणानं यावेळेस या तालुक्यातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेने दिली आणि प्रत्येक उमेदवार पंचायत समितीचा 5,000च्या पुढे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार 10,000पर्यंत या तालुक्याने निवडून देऊन राजाभाऊचं महाराष्ट्रामध्ये नाव केलं. त्याबद्दल सर्वांत पहिल्यांदा आपल्या तालुक्याचं मी आभार मानतो. आज
या उपसभापतीमध्ये आणि सभापती रोंगेताई आणि उपसभापती मी अशी राजभाऊने आमच्यावर जबाबदारी दिली. राजभाऊने उमेदवारी दिली आणि मला उपसभापती केलं. निश्चितपणानं राजभाऊ नानांच्या आत्म्यास शांती लागल असा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. कारण आज नाना असते तर राजभाऊ तुम्हाला सुद्धा फार मोठा आनंद या ठिकाणी झाला असता. परंतु आम्हाला कधी तुम्ही नानांची उणीव भासू दिली नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपण कुटुंबाप्रमाणे सांभाळून प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीनं प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण केला. आज वास्तविक पाहता आपण दिलेली जबाबदारी राजभाऊ आम्ही निश्चितपणानं 12च्या 12 पंचायत समिती सदस्य आणि 6 जिल्हा परिषद सदस्य 18 जण निश्चितपणानं जेवढ्या भरघोस मताने आमच्यावर जसा विश्वास या तालुक्यातील जनतेने टाकला त्याच्यापेक्षा 10 पटीनं निश्चितपणानं आपल्या जनतेची आम्ही कामं राजभाऊच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक पाहता कसलाही स्वार्थ राजभाऊने न दाखवता आपल्या घरात उमेदवारी न घेता पंचायत समितीची उमेदवारी नाही, जिल्हा परिषदची उमेदवारी नाही, मार्केट कमिटीची उमेदवारी नाही, नगरपालिकेची उमेदवारी नाही, असा मनानं मोठा असणारा नेता तुमचं आमचं निश्चितपणानं भाग्य आहे असं आपण समजलं पाहिजे. आजपर्यंत भाऊ विधानसभेला जो सगळ्या आमच्या तालुक्याकडून जी झालेली चूक आहे ही चूक आम्हाला पश्चाताप निश्चितपणानं आपण पराभूत झाल्यापासून आम्हाला होत होती. परंतु ती चूक दुरुस्त करून आम्ही परत सगळेजण कामाला लागून आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपणच या तालुक्याचं कल्याण करू शकता, सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकता ही खुणगाट या तालुक्यातील जनतेनं मनात बांधली आणि म्हणूनच 57,000चा लीड या तालुक्यानं आपल्याला कालच्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये दिला आणि हे श्रेय निश्चितपणानं राजभाऊ आपण केलेल्या कामाला जातंय. आज आपण दिलेली जबाबदारी आम्ही निश्चितपणानं पार पाडू. कसल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. कसली जरी अडचण आली तरी राजभाऊ तुम्ही आमच्या आपल्या पंचायत समितीमध्ये येऊन आम्हाला पण महिन्यातून 15 दिवसातून एकदा येऊन मार्गदर्शन करावं, कशा पद्धतीनं कारभार करायचा आणि या तालुक्यामध्ये राजभाऊ राऊतांची मान कशी उंचावेल आणि या तालुका महाराष्ट्रामध्ये जसा आपण 1 नंबरनं आणला तसं निश्चितपणानं कामाच्या बाबतीत या तालुक्याचं नाव निश्चितपणानं आणि राजभाऊचं नाव निश्चितपणानं आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी आपल्या दर्शनाला देतो. आणि या तालुक्याचं पुनश्च एकदा मी आभार मानतो की तुमच्यामुळेच मी निवडून आलो, तुमच्यामुळे सदस्य झालो आणि या जनतेमुळेच आज या ठिकाणी उपसभापती म्हणून मला राजभाऊनी सभापती काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल राजभाऊ आणि आपल्या सर्वांचं तालुक्याचं मी आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. जिथं माणूस भावनिक होतो त्या ठिकाणी फक्त पार्टी ही पार्टी नसती तर पार्टी हे कुटुंब असतं आणि कुटुंब प्रमुख राजभाऊ राऊत बद्दल आपण मांडलेल्या भावना खरंच हृदयस्पर्शी होत्या. यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय बार्शी तालुका पंचायत समितीच्या सभापती आदरणीय रोंगेताई यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे लाडके नेते विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांनी मला पंचायत समितीवर सभापती केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय आपल्या बार्शी शहराच्या प्रथम नागरिक कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा आपल्या बार्शीकरांची लाडकी बहीण सौभाग्यवती तेजस्विनीताई कदले यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. इथे मंचावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत आणि त्यांच्या खंबीर पाठीराख्या कविताताई राऊत आणि तसेच आज पंचायत समितीचे सभापती झालेल्या मीनाक्षीताई रोंगे आणि संतोषजी निंबाळकर यांचे आभार मानते, शुभेच्छा देते. आणि आज आदरणीय राजाभाऊ राऊतांचं जे ध्येय आहे
बार्शी शहरच नाही तर बार्शी तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या नेतृत्वाने त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव त्यांच्या मागे असू. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर ज्या नेतृत्वानं फक्त माणसं उभा केली नाही तर माणसं उभा करून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून अहोरात्र कष्ट करून कार्यकर्त्यांची निवडणूक जिंकून दाखवली ते बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय राजाभाऊ राऊत. आजच्या या बार्शी तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या बार्शी शहराच्या प्रथम नागरिक आपल्या सर्वांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कतले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन गरड सर, ज्यांची आता नूतन सभापती म्हणून निवड झाली अशा आपल्या नक्षताई रोंगे, ज्यांची उपसभापती म्हणून या ठिकाणी आता निवड झाली असे माझे सहकारी मित्र संतोषदादा निंबाळकर, त्याचबरोबर उपस्थित उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बाजार समिती सभापती बाबा गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दराडे सर, बबन गडदे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शहराध्यक्ष महावीर कदम, उपस्थित युवक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रणवीर भैया, कविता, सर्व उपस्थित पंचायत समितीचे सर्व सदस्य, बाजार समितीचे सर्व सदस्य, नगरपालिकेचे सर्व सदस्य, बंधू भगिनी, उपस्थित सर्व नेते मंडळी, आता सगळीच नावं थोडी घेत नाही, क्षमा असावी. त्याचबरोबर उपस्थित सगळे नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की गेली 25 वर्ष म्हणजे 20 वर्ष आणि हे 5 असं पंचायत समितीची 25 वर्ष सलगपणानं सत्ता येणारा हा बार्शी एकमेव तालुका असेल असं या ठिकाणी माझं मत आहे. आणि जवळपास भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या एक अत्यंत काळजीपूर्वक अशा सहकार्यातून, त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 12 पैकी 12 पंचायत समितीला आणि 6 पैकी 6 जिल्हा परिषदला सदस्य बांधवांनो निवडून आले. आणि खऱ्या अर्थानं जस मतदान झालेलं होतं त्या मतदाना दिवशी सुद्धा म्हणजे सगळं पत्रकार बांधवांना मी सगळेजण आले औपचारिक गप्पा मारण्याकरता, चहा पाण्याकरता. सगळ्यांना त्या दिवशी मी सांगितलं की हा निकाल जो असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचा, बाजार समिती तर 18 पैकी 18 आले, नगरपालिकेला सुद्धा 46 मताने ताई निवडून आल्या, 23 नगरसेवक आले. थोडं काही अंतर्गत आमच्या थोड्या काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं आमचे 9 बंधू भगिनी कारण नसताना पराभव नगरपालिका झाल्यानंतर तिथं सुद्धा 32चा माझा अंदाज होता. आणि या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदला तर तुम्हाला सगळ्याला सांगितलं होतं की इतिहासामध्ये नोंद होईल असा विक्रमी निकाल मला अपेक्षित होता. आणि तो जसा अपेक्षित केला होता त्याच्यापेक्षा दुप्पट निकाल या ठिकाणी मला पाहण्याकरता या ठिकाणी मिळाला बांधवनो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पार्टीमध्ये सातत्यानं एक संघपणा, त्याचबरोबर सातत्यानं कुटुंबासारखं या ठिकाणी पार्टीची ध्येय धोरण आपण या ठिकाणी राबवली. कारण आपण काम करत असताना आपल्या सगळ्यालाच माहित आहे की 96 साली तसं मी नगरसेवक झालो आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये 99ला येण्याची संधी मिळाली. तसं आदरणीय प्रभाताईंच्याच निवडणुकीमध्ये जास्त मोठी एंट्रीबाजी झाली होती. त्या अगोदरही 90ला आदरणीय किसनआबा देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी सक्रिय होतो. 85ला पण
बाबूरावच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही एक अनाउन्सिंग किंवा पोस्टर चिटकवणाऱ्या टीम मध्ये आम्ही असा एक प्रवास आणि तिथून आदरणीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय प्रबोधांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची बांधवांना संधी मिळाली. आदरणीय कैलासोची जगदाळे मामांचं मार्गदर्शन, भाऊसाहेब जाडबुक यांचं जे काय ही जे प्रेरणास्थान, काकासाहेब सुलाके असतील, ही सगळी जी वरिष्ठ आदरणीय बाराबुले अण्णा, ही सगळीच जुनी जाणती माणसं या ठिकाणी असायची आणि या नानांबरोबर काम केलेली, आदरणीय बारबुले अण्णांबरोबर काम केलेली, किसनाबाबरोबर काम केलेली, बाबूराव बरोबर काम केलेली सगळी जुनी आदरणीय मामांबरोबर पण काम केलेली, कर्मवीर मामांसाहेबांबरोबर, काकासाहेब सुलाक्यांबरोबर काम केलेली ही जुनी जाणती माणसं, एवढी सिनियर माणसं. आणि या सगळ्या सिनियर माणसांबरोबर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला लहान एकदम वयाच्या 15व्या वर्षी, तसं पाहायला गेलं तर वर्गात मॉनिटर 4थी पासून आणि बाहेर आलो 11वी 12वीला कॉलेज जीवनामध्ये जीएस, शहर प्रमुख, नगरसेवक, बाजार समितीचा सदस्य, नगराध्यक्ष, 99ला थेट विधानसभाच असा प्रवास. आणि या प्रवासामध्ये सगळी ही थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी आणि यांच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये कुणालाही वाटलं नसेल की एक साधा छोटा कार्यकर्ता आणि तो इथपर्यंत प्रवास करतोय. कधी जीवनामध्ये चढ उतार आले तो भाग वेगळा भाग, परंतु आज या ठिकाणी सभापती म्हणून आमच्या मीनाक्षीताई रोंगे या ठिकाणी विराजमान होत असताना नक्कीच मला आमच्या विठूदादांची आठवण होते, गणाभाऊ बारमणींची आठवण होते, आदरणीय चंद्रकांत नानाची या ठिकाणी आठवण होते आणि या सगळ्या जुन्या जाणत्या मंडळीची मगा नाव घेत सगळ्यांची आठवणी या ठिकाणी होतात. कारण मला आठवतं की या ठिकाणी ज्यावेळेस मी 99ची निवडणूक लढवत होतो त्यावेळेस रामराजेदादा पाटील आपले पिंपरींचे, त्याचबरोबर गणाभाऊ बारमुळे, विठूदादा, आमचे आदरणीय चंद्रकांत नाना, ही सगळी मंडळी आणि ऑफिस होतं आपल्या स्टेशन रोडला आणि गांधी पुतळ्याजवळ आपली सभापती, जिला आठवतं रगवेत नाही, म्हणजे गणाभाऊ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, विठूदादा पण होते, आदरणीय हरिनानांचे भाऊ, कारण नानांनी मला फार मोलाचा, आता नाना आपल्यामध्ये हरिनाना पण नाहीत, त्याचबरोबर चंद्रकांत नानाही नाही, ही जुनी मला सांगितलेली सगळी मंडळी गांधी पुतळ्याजवळ सभा होती आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम. विठूदादाच्या हातात नारळ दिला, खटकन 2 तुकडे कुठे उडून गेले. मला आणखीनही त्यांनी नारळ फोडलेला प्रसंग आठवतोय. आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदला उपडंबरीला उभा केलं होतं त्यावेळेस रामेश्वर आबा त्या बाजून होते. तो प्रसंग मला आठवतो की ती परिस्थिती एवढी आटीतटीची असायची आणि विठूदादा त्या ठिकाणी पुढच्या सीटवर बसायची शायची आणि ती प्रचाराची धुरा त्या ठिकाणी हातात. त्यांच्या मुलीला आज या ठिकाणी सभापती पद या ठिकाणी मिळत आहे. माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे, ही सोपी गोष्ट नसती की आज जसं गरड सर 99ला माझ्या सभेचे अध्यक्ष पांगरीला होते, आदरणीय नानांच्या परंगुळीला जर आम्ही तेव्हा भागामध्ये या ठिकाणी प्रचार केला, कुमार हसन, ही जी माणसं आज या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कतले परिवार आणि राऊत परिवाराचा घनिष्ठ संबंध, माझ्या आजोबाचे असतील यादव जाधव राऊत असतील, आमचे गणपत जनार्दन राऊत असतील किंवा लिंबाजी राऊत असतील, आमचे सोपान राऊत असतील, कृष्णात राऊत, ह्या परिवाराबरोबर त्यांचा सातत्यानं स्नेही, आमचं भोसले चौकापासून ती कटलेच्या हे जुना ते मोजणी ऑफिसचा विषय असेल किंवा सातत्यानं प्रत्येक, ही सगळी माणसं जिथल्या तिथं या ठिकाणी जुन्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ही मनापासून अभिमानाची गोष्ट बांधवणं ही काय कुणाच्याही नशिबात नसतंय आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या नशिबामध्ये ह्या सगळाच घटनाक्रम आला की ज्यांनी ज्यांनी मला घडवत असताना योगदान दिलं त्या सगळ्यांनी दिलेल्या योगदानाची उतराई करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते, मी माझं भाग्य समजतो. कारण नक्कीच मी एक भगवंताचा भक्त आहे, रोज भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या कामाची सुरुवात होत नाही. सातत्याने एक सकारात्मक विचार करून या तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण क्रियाशील आहेत बांधव. फक्त या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की निष्ठा
किंवा प्रामाणिकपणा जर असेल तर त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला या निवडीच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण मी आताच आठवण केली की विठूदादाचा तो नारळ पडलेला किंवा आदरणीय नानांचा. आता संतोषदादांनी पण सांगितलं की नाना असते तर नक्कीच दादाला आम्ही त्यावेळेस सुद्धा शेळगाव पंचायत समिती गानातनं लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी दुर्दैवानं पराभव झाला. मी मग सांगितलं की जे पराभव हे तर असतातच, हे माणसाच्या कुठल्याही देवाला सुद्धा या गोष्टी सुटलेल्या नाही. परंतु आपण कशा पद्धतीनं आपण सगळ्यांबरोबर दैनंदिन जीवनामध्ये वागतो किंवा कशा पद्धतीनं आपण सर्वसामान्य जनतेबरोबर या आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसावरती आपलं एक दररोजची वागणूक आहे किंवा कामकाजाची पद्धत आहे, ह्याच्यावरती फार मोठं बांधवानं या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आज त्याची जर उदाहरणं पाहिजेच म्हणलं तर आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांपासून सुरुवात करायला काही हरकत नाही. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की ज्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली किंवा त्यांच्या प्रापंचिक जीवन असेल किंवा लहानपणाचं जीवन असेल, एक चहाच्या कॅन्टीन पासून सुरुवात झालेलं व्यक्तिमत्व की ज्यांना आणीबाणीच्या काळात किंवा प्रत्येक ह्याच्यात अक्षरशः वेश बदलून सुद्धा फिरावं लागलं. कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की ही व्यक्तिमत्व पंतप्रधान होईल. त्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा अमित शहाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपलं राज्याचं लाडकं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या, कारण 2004ला ते पण आमदार होते, मी पण आमदार होतो, मी जवळनं पाहत होतो साहेबांना की त्यांची काम करण्याची पद्धत किंवा सगळ्यांबरोबरची काम करण्याची संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी बांधवणं पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आता मी सुद्धा काम करत असताना सगळ्या गोष्टीची जाणीव मनामध्ये, आता मी बोलून दाखवल्या, काही गोष्टी आणखीन बऱ्याच जणांची परतफेड करायची, काही गोष्टी आपण बोलून दाखवतो, काही गोष्टी बोलून दाखवत नाही. परंतु या ठिकाणी आपण जर काम करत असताना पाहिलं तर या ठिकाणी मला आणखीनही सगळे जेवढे नवीन पदाधिकारी या ठिकाणी झालेले बांधवांनो, तुम्ही किंवा तुमच्या कोणीतरी पूर्वजांनी किंवा कोणीतरी कुटुंबातल्यांनी किंवा तुमच्या सहकार्याने पार्टीसाठी दिलेलं योगदान आणि त्या योगदानातून आज या ठिकाणी सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या, आरपीआयच्या आणि समविचारी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आणि ह्या गोष्टी का आजही सांगतो, त्या दिवशी सांगितल्या बहुमंत्र्यान तीनदा ती गोष्ट, कारण जी गोष्ट चांगलपणानं घडवायची ती गोष्ट सातत्यानं सगळ्यांना सांगणं हे माझं मी कर्तव्य समजतो. कारण आज आपल्यावरती फार मोठ्या विश्वासाने या ठिकाणी सगळ्याला आपल्याला निवडून दिलेलं असतं. आज बाजार समितीचे सदस्य असतील, चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत, नगरपालिकेचे आपल्या नगराध्यक्षताही असतील, सगळे नगरसेवक बंधू भगिनी आहेत, बाजार समितीचे बंधू भगिनी आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, सगळे बंधू भगिनी आहेत, जिल्हा परिषदचे सगळे बंधू भगिनी आहेत. उद्या आणखीन आपल्या बार्शीला काय पुढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय पार्टीच्या माध्यमातून धोरण आहे ती मला आता सांगता येणार नाही, कारण सगळे अधिकार आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जयभाऊ यांच्याकडे सुपूर्द दिलेले. परंतु या सगळ्या गोष्टीतनं या ठिकाणी मी सगळ्याला सांगू इच्छितो की आपण कुठं जय झाला म्हणून हुरळून जायचं नाही, पराजय झाला म्हणून कधी खचून जाऊ नका. ज्या जनतेची आपली बांधिलकी आहे त्या जनतेबरोबर प्रामाणिकपणानं अत्यंत निष्ठेनं या ठिकाणी काम करा. ठीक आहे, एखादं काम होत नसेल तर तुम्ही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा ही अडचण आहे. मग सुद्धा मी आपल्या पार्टी मिटिंगमध्ये काही गोष्टी सांगितल्या. खरंय की पूर्वीचा काळ हा थोडा 1-1.5 वर्षापूर्वीचा वेगळा होता बांधव. त्या टायमाला काही अडचणी असल्यानंतर कोणच कशाला नाही म्हणू शकत, परंतु आता सगळा सुरळीतपणा आहे. त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या एका बैठकीमध्ये मी त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना करायच्या ती करणारच आहे, परंतु आपल्याकडनं जी कामं होणार आहेत त्याचेच शब्द त्या ठिकाणी द्या, जेणेकरून कुठलाही खोटा शब्द आपल्या पदाधिकाऱ्याकडनं जाऊ नका, म्हणजे त्यांना चुकीचा शब्द जाऊन देऊ नका बांधवांनो. मी परत एकदा पदाधिकाऱ्यांचं शिबिर घेणार आहे, त्यामध्ये आपण कुठली कामं करू शकतो, कुठली नाही, कुठला शब्द दिल्यानंतर आपल्याला पाळणं होईल. विनाकारण अवास्तव एखाद्याने जर सांगितलं तर हे करा, काळजी करू नको मी बहुकडनं करतो असं कुणी म्हणू नका. कारण या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की देवही 100% माणसांचं समाधान करू शकलेलं नाहीत. आपण तर माणसं आहेत, आपल्याला एक त्या ठिकाणी नेमलंय देवाने की तुम्ही तुमच्याकडनं एवढं काम व्हा. विनाकारण अवास्तव कुठला तरी खोटा शब्द देऊन विनाकारण त्या गावातला नाराजीचा सूर
आपल्याकडे कधी घेऊ नका अशी या ठिकाणी नम्रपणाने विनंती करतो. वेळोवेळी पार्टीमध्ये बैठका होतील. बैठकीच्या माध्यमातून काही जो निधी येणार आहे मग तो पंचायत समितीच्यात काही अनुदान आहेत, कृषी खात्याच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, डीपीटीसीच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, जोही निधी येणार आहे त्या निधीची सगळी पार्श्वभूमी माहिती आपल्यासमोर पार्टीच्या माध्यमातून सांगितली जाईल. त्याच्यातनं काय सगळ्या सदस्याला सांगितलं जाईल की समानतेनं ह्या प्रभाग, जसं आता नगरपालिकेला बैठक घेतली ना आम्ही सूचना दिल्या की ह्या प्रभागामध्ये एवढं काम आपण घेऊ शकतो, त्या जनतेला विश्वासात घेऊन कुठल्या कामाचे अंदाजपत्रक बनवायचे ती बनवा. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्यांना पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की परस्पर काही कुठं शब्द काही देऊ नका, जेणेकरून आपल्या काहीतरी अंगलट येईल असं की आपल्याला जेवढं जिल्हा परिषदच्या माध्यमातून, कारण आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की आज राज्यामध्ये सुद्धा आमदारांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. बांधवांनो, जिल्हा परिषदला सुद्धा पूर्वी कट टू कट असायचं, 2-4 मताचा फरक असायचा, आता 68ची संख्या आहे, आणखीन कॉपची काही 5-7ची होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीची 38 आहे, परत शिंदे साहेबांची शिवसेना आहे, आदरणीय अजितदादांची राष्ट्रवादी, ह्याच्या सदस्यांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे. 55च्या घरात संख्या जाते. आता विरोधी पक्षात तर काय सगळेच म्हणतात आम्हाला तुमच्या बरोबर घ्या, त्याच्यामुळं आता वाटणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. विषय नीट समजून घ्या. आता हे तर सुद्धा आपले 8, 7, 8 कधी 9 झाले सदस्य, आता 12 पैकी 12 आहे आणि 6 पैकी 6 आहे. त्याच्यामुळं मग आपण मी सांगितलं, आता पण सांगतो, सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे. सदस्य तुम्ही पार्टीचा मला कुटुंब प्रमुख जरी मानत असलो तरी सुद्धा शब्द देताना विचार करून द्या, माझ्याबरोबर चर्चा करून द्या, परस्पर कुठलाही शब्द, कारण जनतेला जर एकदा शब्द दिला तर आपल्या खिशाला जरी झळ लागली तरी चालेल, तो शब्द आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शब्द देतानाच विचार करून आणि पार्टी बैठकीमध्ये चर्चा करूनच शब्द पुढे देताना द्या. नाहीतर एखादा सरपंच आला, तू काळजी करू नको, तुला हे करतो, तुला ती करतो, त्यांनी पुढे काहीतरी बोलायचं आणि काहीतरी अंगलं द्यायचं आणि विनाकारण नाराजी आपल्याला कारण नसताना, मी मगाच म्हणलं की आता जरी 57,000चं मताधिक्य असेल तर अशी जर नाराजी व्हायला लागली तर ती पुढे धोकादायक ठरणार आहे. माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला मी मंत्रालयामध्ये गेली 15-16 महिने झालं फिरतोय. ह्या सगळ्या अनुभवाचे बोल मी या ठिकाणी बोलतोय. आणि या ठिकाणी मी पाठीमागेही सांगितलं नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकाला, सगळ्या सदस्यांना, बाजार समितीच्या सदस्यांना सुद्धा त्या दिवशी सांगितलं की, आणि आजही आपल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, सगळ्या सदस्य बंधू भगिनींना सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेला राजकारण हे समाजाची सेवा करण्याचं साधन म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. राजकारणातून कुठंतरी आपल्याला काही प्राप्ती होईल हा कुणीही डोक्यामध्ये विषय आणू नका, माझी परत हात जोडून विनंती आहे बांधवांना. कारण आज ट्रेंड सगळा बदलायला लागलेला आहे की आता आम्ही राजकारण करताना कशा पद्धतीने केलं आमच्या जीवाला माहिती आहे. परंतु आताची परिस्थिती एवढी घातक आहे की कुणी जरी एखादा सरपंच म्हणून गावाचा गाडा हाकायचा म्हणलं तर त्याचा किती मोठा कार्यक्रम होतोय ते आपल्याला माहित आहे. त्याच्या कुटुंबाची किती दयनीय अवस्था होती आपण पाहतोय. पंचायत समिती सदस्य असेल, बाजार समिती असेल, नगरसेवक असेल किंवा कुणी असेल, वास्तव आहे, ही काही लपून राहिलेलं नाही. म्हणजे कुणीतरी त्याला वाचा फोडणं गरजेचं आहे. भयानक परिस्थिती अशी आहे. आणि काहीतर मी निवडून येण्याकरता मी काहीतरी अंगलट आणणारा विषय करल आणि सगळा प्रपंच अडचणीत आणल तर हे थोडं चुकीचं ठरल. त्यामुळं राजकारणामध्ये आपण येताना, कारण उद्या 92 ग्रामपंचायत आहेत, त्याच्या बाबतीमध्ये पण आपण बैठक घेणार आहोत. राजकारणामध्ये पाऊल टाकताना किंवा हे करताना आपल्या कुठल्याही कुटुंबातला सदस्य किंवा कुणी अडचणीत येणार नाही, त्यांच्या डोळ्यात आसुरू येणार नाही, ह्याची सुद्धा सगळ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. कारण अलीकडचं राजकारण जर पाहायला गेलो तर मला तर थोडं काही कार्यकर्ते मला जी फिरताना दिसतं, थोडं धोक्याची घंटा दिसते. तसं न करता आज ज्यांचं काम आहे त्यांनी इथं बसा, ज्यांचं काही काम असेल तरच आठवड्यात नाही एकदा वगैरे या, रोजच इथं पंचायत समितीमध्ये येऊन इथं कुणी थांबू नये. कारण जर काम असेल तर या 0 मिनिटात सभापती काम करतील, उपसभापती काम करतील. जिल्हा परिषदला काय असलं तर आठवड्यात नाही एकदाच जावा. रोजच जिल्हा परिषदमध्ये तिथं माणसं आपलं काम सगळं घरचं सोडून तिथं दिसायला लागली तर ते पण चुकीचं ठरणार आहे.
नगरपालिकेत सुद्धा ठराविक वेळच नगरसेवकांनी आपलं काम त्या ठिकाणी करावं. पंचायत समितीच्या सदस्यानं पण आपला जी काही वेळ आहे त्या वेळेचं काही बंधन करून, नाहीतर 24 तास 12 महिने जर सगळेजण राजकारण करायला लागली तर ते पण थोडं अडचणीचं ठरण. आपला छोटा मोठा जे काही प्रपंचिक पण विषय आहे याकडे पण लक्ष द्यावं. कारण तसं जर लक्ष द्यायला नाही तर मग तिसरीकडे विषय जातो आणि आपण विनाकारण बदनाम होतो. कारण अडचणीत आल्यानंतर माणसाला काही लक्षात येत नाही, तो काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला जातो. तर तशा चुकीच्या गोष्टी पार्टीमध्ये चालणार नाहीत, पार्टी खपवून घेणार नाही, कुठेही पार्टी बदनाम व्हायला तयार नाही. पार्टीमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, जनतेची सेवा यालाच महत्व दिलं जाईल असं या ठिकाणी ठामपणाने या ठिकाणी सांगतो. कारण नसताना, कुठल्याही विषयामध्ये कुठला विषय नसताना पार्टीच्या बाबतीमध्ये काही जणांनी विनाकारण कट कारस्थान करून थोडं मागं विधानसभेच्या पिरियडमध्ये काय 5-6 महिने माझं मुंबईला जास्त तिथं निधी आणण्याच्या दृष्टिकोनातून मी अडकून बसत असताना या ठिकाणी थोडा काही कट कारस्थान करून चुकीचा पायटा पल्ला गेला, सुरात सुरू मिसळले आणि कुठलीही चूक नसताना विनाकारण आपल्या तालुक्याला 2 वर्ष आपल्या निधीपासून किंवा काही कामापासून वंचित राहावं लागलं. बांधवांनो, फार मोठा धोका तालुक्याला झाला. तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता 10 वर्ष तालुका पाठीमागं, 15 वर्ष तालुका पाठीमागं, याला ही परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि ती बदलण्याकरता 3 निवडणुका आपल्याला टोकाला जाऊन जिंकावं लागल्या मित्रांनो. त्यामुळे आता बार्शीच्या बाजारपेठेमध्ये जरा थोडी रोनक आलेली दिसली. आता हालचाल आर्थिक वाढली, नाहीतर काय 12 महिन्याचा दुष्काळ पडला का अशी परिस्थिती चिटपाखरू सुद्धा बार्शीच्या शहराच्या बाजारपेठेमध्ये दिसत नव्हतं किंवा बाहेरच्या ह्याच्यामध्ये दिसत नव्हतं. ही वस्तुस्थिती होती, परंतु आपल्याला वस्तुस्थिती बदलावी लागणार आहे. आपल्यावरती फार मोठ्या अपेक्षेनं या ठिकाणी ठीक आहे, सगळेजण म्हणत असाल काय कुणाची चूक झाली, मी तसंच चूक झाली म्हणणार नाही. माझ्याकडनंच थोडा पाठपुरावा करण्यामध्ये किंवा काही गोष्टी समजून सांगण्यामध्ये मी कमी पडलो बांधवांनो, किंवा मी जरा काही व्यक्तींवरती जरा जादा विश्वास ठेवला कामापेक्षा. काही जणांनी अतिरेक त्याचा त्या ठिकाणी झाला. त्या अतिरेकामुळं काही पार्टीच्या माध्यमातून काही सर्वसामान्य लोकांना त्रासही झाला आणि कुणालाही 5-10 हजाराचा त्रास एखाद्या कुटुंबाला झाल्यानंतर ते कुटुंब नाराज होतं, ते मी समजू शकतो. आणि त्याचं वांग्याचं तेल वड्यावरती निघलं ते काही नाकारून चालणार पण नाही. पण भविष्यात असल्या कुठल्या दुर्घटना पार्टीच्या बाबतीमध्ये घडू नये. पार्टीच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगतो की कुणी कुणाची अवहेलना करण्याचा कुठलाही कोणाला अधिकार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा सन्मान ठेवावा. कुणाची जर काही चूक झालेली असेल तर पार्टीचा एक कुटुंबकर्ता म्हणून माझ्यापर्यंत ती गोष्ट आणावी. मी त्यांना बोलवून घेऊन समज देईल, समजून सांगेन. परंतु अमुकच सभापतीनं असं केलं, सभापती चुकले, उपसभापतीनं असं केलं, नगराध्यक्षांनी असं केलं, हा नगरसेवक असा करतो, हा पंचायत समिती सदस्य असा करतो, किंवा बाजार समिती सदस्य, विनाकारण कारण नसताना कुणावरती कुठं खोटे आरोप करू नका. जर कुणाचं चुकायला लागलं मला सांगा, मी बोलवून घेऊन त्याला समजून सांगण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेन. परंतु कुणी बरीच काही मंडळी माणसं अशी आहेत की ती कुठं पण असतात, की काय देवा दैत्यापासून सुटलेली नाहीत. किती जरी काय झालं तरी त्यांचं पोट भरत नसतं, त्यांचं समाधानच कधी होत नाही. अशी काही विघ्नजन संतोषी माणसं असतात, काटक्या खावणं, काड्या टाकणं, समाधानच होत नाही त्यांचं. किती जरी चांगलं झालं कुणाकडनं तरी त्या माणसाला काही करमत नसतंय. कुठंतरी कुणाला काही बोलल्याशिवाय, वाद लावल्याशिवाय, पार्टीमध्ये इचका केल्याशिवाय शेवटी सीतामातेला सुद्धा भोगावं लागलं नाही. ही सगळी वस्तुस्थिती आहे मित्रांनो. त्याच्यामुळं कुणाचं काय ऐकायचं आणि कुणाचं काय नाही याचं सुद्धा आत्मपरीक्षण करा. आणि कोण जर विनाकारण आपल्या पार्टीमध्ये कुणाच्या चाड्या सांगत असेल आणि कुणाची विनाकारण बदनामी करत असेल तर त्या पण माणसाने 3-3 वेळेस विचार करून अशा गोष्टी कराव्या असं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. कारण पार्टीनं फार मोठी किंमत भोगली आणि तालुक्यानं भोगली. ठीक आहे, मला काय 6 निवडणुकीत 4 पराभव झाले, 2 जिंकलो, त्याच्यामुळे मला काय कमी जास्त वाटलं नाही. परंतु जिद्दीनं आपण परत या ठिकाणी या सरीपटावरती उभं राहिलोय. आज दिवस चांगले, केंद्र सरकार आपलं आहे बांधवांनो, राज्य सरकार आपलं आहे, जिल्हा परिषद आपली आहे, पंचायत समिती आपली आहे, बाजार समिती आपली आहे, नगरपालिका आपली, सगळ्या सत्ता आपल्या आहेत. उद्या डीसीसी बँक पण आपल्याकडे येणार आहे, त्याची सुद्धा आपली तयारी या ठिकाणी जोरात चालू आहे. आज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार मोठा आहे साहेबांचा. साहेबाला आपल्या बार्शी तालुक्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत बांधव. कारण आपण एवढं योगदान दिलं पण कधीच काही मागण्याचा प्रश्न तिथं उद्भवत नाही. मी आणखीनही साहेबाला म्हणलं, साहेब नुसती जबाबदारी टाका, ती जबाबदारी पार पाडून येतो.
कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात ती काही मीडियाचा विषय करत नाही, परंतु जी जबाबदारी माझ्यावरती टाकली साहेबांनी इतर जिल्ह्यातली किंवा राज्यातली ती अचूक आणि प्रामाणिकपणानं पार पाडली. भविष्यातही पार आपण पाडणार आहे. किती जरी आपण जवळ असलो तुम्हाला माहित आहे, परंतु इतकं जरी जवळ केलं साहेबांनी वेळोवेळी, आता ते दिवशी सुद्धा मी एका कडेला बसलो होतो, राजभाऊ इकडे जवळ आहे, इतका जरी विश्वास दाखवला तरी त्यांच्या कुठेही विश्वासाला तडा जाणार नाही. एवढा प्रामाणिक काम करणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे एवढी किंमत वाढलेली आहे मित्रांनो. उगाच किंमत कुठं वाढत नसती. त्यामुळं सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करा. कुणीही कमीपणा करून घेऊ नका. जनतेमध्ये उजळ मातेने जावा. चांगलं जनतेचं नाव लौकिक या ठिकाणी जनता करेल असं प्रामाणिकपणाने प्रयत्न करा. अत्यंत एखादा रस्ता जरी देऊ शकलो नाही किंवा एखादी गटर देऊ शकलो नाही का, थोडं थांब मी प्रयत्न करतो, बहुत झटतील. आणि आपणही रात्रीचा दिवस करून आपण चांगले प्रयत्न या ठिकाणी करू. कुठेही कमी पडणार नाही. असं नाही की आपल्याला निधीच कमी येणार आहे किंवा जास्त येणार आहे किंवा एवढी संख्या झाल्यामुळं राजभाऊ कमी पडन हा मुळात डोक्यातून विषय काढून टाका. पण विनाकारण आपल्याकडनं पण खोटे शब्द जाऊन देऊ नका. जशी परिस्थिती तिकडून निर्माण होईल शासनाकडनं, जसं तिकडून उपलब्ध होईल तसं मी तुम्हाला निरोप देईल. तशा पद्धतीने पुढे काम करा. फक्त मी सांगतो काय की अपेक्षा आपल्याकडनं मोठे, आपल्याकडनं पण कुठल्या चुका होता कामा नये किंवा खोटे शब्द जाता कामा नये, एवढी खबरदारी या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावी अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो. आणि आज संपूर्ण या बार्शी तालुक्यातील जनतेने सगळ्या तिन्ही निवडणुकांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे, त्याचबरोबर नगरपालिकेची निवडणूक आहे, आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, समविचारी पक्ष आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती फार मोठा विश्वास टाकला. त्या विश्वासाची बांधिलकी म्हणून आम्ही अत्यंत काळजीपूर्वक प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधून काम करू. कुठलीही चूक होणार नाही याची 100% आम्ही दक्षता या ठिकाणी घेणार आहोत. आणि ही घेत असताना सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा, मी गरड सरला पण सांगितलं, आपल्या ताईला पण सांगितलं, आताही आपल्या मीनाक्षी ताईला दादाला सांगू इच्छितो, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, बाजार समिती चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा तालुका पंचायत सभापती, उपसभापती, प्रत्येक माणसाला या, बसा, पाणी घ्या, चहा घ्या, अत्यंत सन्मानाची वागणूक द्या. आणि या ठिकाणी कुणी जरी या ठिकाणी प्रचार आपला केलाय न केलाय हा भाग वेगळा आहे. सगळ्याला समानतेची वागणूक द्या. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय त्या कार्यकर्त्याला कुणी विसरू नका, एवढी माझी सगळ्याला नम्रतेची सगळ्यालाच विनंती आहे. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये करतो, कारण एखाद्याने गावामध्ये त्या कार्यकर्त्याच्या गचुरीला धरलं निवडणुकीमध्ये आणि झटलेला कार्यकर्ता बाहेर आणि गचुरीला धरलेला कार्यकर्ता जर तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसला तर त्याच्यापेक्षा त्या कार्यकर्त्याच्या जीवनात काळा दिवस कुठलाच नसतो. त्यामुळं पहिला कार्यकर्त्याचा सन्मान करा, ज्यांनी योगदान दिले त्याचा मात्र मान सन्मान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा. कुठलाही आगावपणा करणारा, चोचलेगिरी करणारा आणि आगावपणा या तालुक्यात करणारी माणसं तुमच्या कुठल्याही खुर्चीला खुर्ची लावून बसलेली मला चालणार नाहीत. अशा पद्धतीची मी या ठिकाणी नम्रतेची हात जोडून विनंती करतो मित्रांनो. कारण आपल्या कार्यकर्त्यांनी पोलिसाच्या 2 काट्या खाल्लेल्या असतात, पाटपोळी मत आणलेलं असते, साहजिक आहे त्याची भावना असती, काम नाही होऊ द्या, पण तो आपल्या पदाधिकाऱ्याला भांडायला या ठिकाणी येतो. आणि त्याचा जर कमीपणा झाला आणि त्याला जर चित्र वेगळं दिसलं समोर, यायला हे तर मला अंगावर आलाय माझ्या, आणि हीच माझ्या एका पदाधिकाऱ्याबरोबर फिरतं म्हणल्यानंतर त्याला एक विजेचा शॉक बसल्यासारखा शॉक बसत असतो. त्याची एक सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी या ठिकाणी या निमित्तानं विनंती सगळ्याला करतो. आणि आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत असं आपण बार्शी तालुक्यामध्ये बांधवांनो यश मिळवू शकलो. आणि या तालुक्याला पुन्हा तालुका थांबलेला विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय. या ठिकाणी आपल्या मीनाक्षीताई रोंगे व संतोष दादा आणि सगळ्याच जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, बंधू भगिनी, नगरपालिकेचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सगळेच सदस्य बंधू भगिनी, या सर्वांनाच माझ्या वतीनं तुमच्या कामकाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. व या बार्शी तालुक्यातील तमाम जनतेचं, बंधू भगिनींचं मनपूर्वक एक नतमस्तक होऊन या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यावरती एवढा मोठा विश्वास टाकला. भगवंतांनी प्रार्थना करतो की आमच्याकडनं या सगळ्यांची
प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भगवंतांनी संतनाथांनी आम्हाला शक्ती देऊ एवढी भगवंत चरणी संतनाथाचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.